यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयद्दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाके नाकौकसां सौख्यं नाके नाकौकसामिव। पाचव्यापर्यंत श्लोक झाले होते इष्टोपदेशमध्ये। आज 6वा श्लोक बघायचा आहे। सांगा पाचव्याचा अर्थ काय होतं? म्हणजे जे देवलोकातलं सुख असतं ते कसं असतं याच्यासाठी सांगितलं होतं ना। पुढं म्हण सांग तू। काय सांगितलं लक्षण सांगा। जे देवगतीचं सुख आहे ते कसं आहे? अनाथ पहिल्यांदा ऋषिकज म्हणजे इंद्रियापासून उत्पन्न होणार आहे। दुसरं लिहा, दुसरं असं मी सांगायचं लिहा म्हणून नाही। ऋषिकज म्हणजे इंद्रियापासून उत्पन्न होणार आहे। अनातंक म्हणजे बाधारहित आहे। तिसरं सांगितलं दीर्घ काळापर्यंत उपलालित म्हणजे प्राप्त होणार आहे। आणि चौथं सांगितलं की देवगतीचं सुख देवासारखंच असतं, त्याला इतर उपमा देता येत नाही। तर आता पुढचा श्लोक सांगतायत म्हणजे कोरिलेशन कसं लावलं आपण 5 श्लोकांमध्ये की पहिल्यांदा विचारलं परमात्मा बनण्याचं रहस्य सांगितलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी ते कोणाच्या कारणाने होणार असं विचारलं, तर सांगितलं उपादान तुमचंच असतं तर तुम्हाला होणार, निमित्त बहिरंगामध्ये कोणी पण असेल तिथं, म्हणून उपादान आणि निमित्त सांगितलं दुसऱ्या श्लोकात। तिसऱ्या श्लोकात काय सांगितलं? जर तुम्ही व्रतादी केला तर स्वर्गामध्ये जाताल, पण जर मोक्षाला जाईपर्यंत व्रत परिणामामध्ये राहणार तर नियमाने कष्ट भोगावे लागणार, दुर्गतीमध्ये जाणार असं सांगितलं तिसऱ्या श्लोकात। म्हणून व्रताची प्रेरणा दिली, म्हणजे ज्ञानपूर्वक व्रत करा हे सांगितलं। चौथ्या श्लोकात जर ज्ञानपूर्वक व्रत करणार आहात तर तो भाव तुम्हाला मोक्षाला पण नेईल हे सांगतायत। जो भाव स्वर्गाला नेणार तो भाव काय मोक्षाला नेणार नाही का? तर नेऊ शकतो, म्हणजे त्याच्यात ती शक्ती आहे। म्हणून तुम्ही अशी भावना ठेवा की मला मोक्षाला जायचंय म्हणून मी हे करतोय, किंवा अतिंद्रिय सुखाची प्राप्ती करायची आहे, मला अनंत सुखी व्हायचं आहे, हे जर एम असेल तर त्याच्या अनुसार केलेला पुरुषार्थ आपल्याला नियमाने अनंत सुख देणार। तर आता ह्याच्या पुढे विचारलं की म्हणजे 5व्या श्लोकात सांगितलं त्या स्वर्गात गेल्यावर तुम्हाला त्या स्वर्गातलं सुख कसं मिळणार हो, कसं असतं ते सुख, त्या सुखाची ही क्वालिटी सांगितली। 5व्या श्लोकातले जे काही 4 विशेषण दिली ती त्या स्वर्गामध्ये जे तुम्हाला सुख भोगायला मिळणार ते कसं असतं हे सांगितलं। आता 6व्या श्लोकात सांगतात की जे काही सुख मिळालं तर ते सुख खरं असतं का नसतं, तर ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी पुढचं श्लोक सांगतायत। म्हणजे जे काही सुख तिथं मिळतं
ते खरं असतं का खोटं असतं? तिथंच नाही, जिथं पण असेल तिथं. आता इथं मनुष्यगतीत पण तुम्ही सुख भोगता म्हणता, जेव्हा केव्हा तुम्हाला इंद्रिय विषयांची अनुकूलता मिळते तेव्हा तुम्ही सुख भोगता म्हणता. तर ते सुख सुख असतं की नसतं? मग असं आपण नुसतं शास्त्रासमोर बसल्यावर म्हणतोय, पण जेव्हा भोगतो त्यावेळेस आठवण असतं का ते सुख नाहीये, त्याच्यात सारखं विचार करू शकतो ना, थोडं तरी ज्ञान झालं तर की हे आपलं स्वरूप नाही, आपण आपल्या मध्येच राहायला पाहिजे. ते तर ते कर्तव्य थोडं आहे घरात म्हणून थोडं करायचं. बरं, काय म्हणलं? सतर्कता असावी, जागरूकता असावी. जेव्हा केव्हा इंद्रिय विषय भोगणार तर हे माझं स्वरूप नाही आहे, याच्यामध्ये माझं खरं सुख नाही आहे, हे श्रद्धान दृढ असेल तर तुम्ही ते भोगत असताना सुद्धा तुम्हाला निर्जरा आहे असं सांगितलं होतं निर्जराधिकारमध्ये. का? कारण श्रद्धेचे 2 पाय स्वभावाशी जोडलेले आहेत, ज्ञानाचा 1 पाय स्वभावाशी जोडलेला आहे आणि चारित्र्याचा 1 पाय स्वभावामध्ये आहे. त्यामुळे 4 पायांनी जीव आत आहे, फक्त 2 पाय बाहेर आहेत. त्यामुळं म्हणजे तो पुन्हा आत येणार आणि या सगळ्या आश्रवबंधाचा अभाव करणार हे निश्चित आहे. म्हणून दृढ जेवढे राहणार तेवढं मग बाहेर कुठलेही विषय तुम्हाला न सुख देणारे आहेत न दुःख देणारे आहेत ह्याचा निर्णय होतो. म्हणून काय सांगतायत? म्हणा, वासना मात्र मे वैतत्. म्हणा, वासना मात्र मे वैतत्. ओ योगिता बेन, 1 मिनिट आमच्या बरोबर. प्रज्वल म्हणतोय काय? वासना मात्र मे वैतत्, सुखम दुःखम च देहिनां. वासना मात्र मे वैतत्, सुखम दुःखम च देहिनां. म्हणजे मला म्हणायचं इथं मे वैतत् म्हणताय ना आणि तत् हे हलंत आहे, तर तसा उच्चार यायला पाहिजे जे काय म्हणतात त्याच्यामध्ये. काय म्हणलं? वासना मात्र मे वैतत्. म्हणा, वासना मात्र मे वैतत्, सुखम दुःखम च देहिनां. आता पुढे म्हणताना जरासं जीभ सांभाळून ठेवा. तथा युद्वेजयन्ते ते. म्हणा स्पष्ट, कोण कोण म्हणताय? तथा थांबा मी म्हणते मग म्हणा. तथा युद्वेजयन्ते ते. हे असं नाहीये बरं का, ते नाहीये. तुम्हाला न त य सगळं म्हणायचं त्याच्यामध्ये, त्यामुळं नीट स्पष्ट म्हणा परत. तथा यू आहे, यू इंग्लिश मधलं HU. यू द्वेजयन्ते ते. म्हणा. इंग्लिशच म्हणायचं वाटायला मला सगळं. म्हण प्रज्वल. तथा ह्युद्वेजयन्ते. टिम्ब कुठे आहे तिथं? कुठं टिम्ब नाही आहे? परत. तथा ह्युद्वेजयन्ते ते. बरोबर. हे लय अवघड झालं म्हणून पुढे सोपं लिहिले. भोगारोगाई वापदी. भोगारोगाई वापदी. बरोबर. म्हणा परत एकदा सगळं. वासना मात्र मे वैतत्, सुखम दुःखम च देहिनां. तथा युद्वेजयन्ते ते. भोगारोगाई वापदी. जेव्हा हे
छोट्या मुलांना शिकवलं होतं एकदा, तर ते शुद्ध म्हणायसाठी असं त्यांना थांबून सांगितलं होतं इथं आपल्याला काय हलंत म्हणायचं आहे. तर ते म्हणताना इतकं ठोक्यात म्हणायचे माहिती आहे, वासना मात्र मी वैतत असं म्हणून सगळे माझ्याकडे बघत थांबायचे, आम्ही बरोबर म्हटलोय का असं बघायला. म्हणजे ते चुकू नये याच्यासाठी उच्चारण. काय सांगितलं अर्थ, जमलं नाही सगळं म्हणायला, तर काय सांगितलं, वासना म्हणजे काय, भ्रम. वासना म्हणजे खोटी कल्पना, वासना म्हणजे मिथ्या विचार, मिथ्या भाव, वासना म्हणजे वासना. तर सगळे शब्द कसे सांगायचे, मागच्या श्लोकाशी या श्लोकाचं रिलेशन करून घ्यायचं. मागच्या श्लोकात काय सांगितलं होतं, सगळं सुख असं आहे हे सांगितलं. आता त्याचं काय म्हणायचं, त्याचा अर्थ इथं कॅरी फॉरवर्ड करून घ्यायचा. काय सांगितलं, ते जे सुख आहे ते हे सुख आणि दुःख, जे काही तुम्हाला मागच्या श्लोकात पहिलं विशेषण काय दिलं होतं, इंद्रियजन्य. हे एतत म्हणजे हे इंद्रियजन्य, हे किंवा देहीनाम म्हणजे संसारी जीवांचं, हे संसारी जीवांचं सुख आणि दुःख वासना मात्रच आहे. सगळे शब्द कसे सांगितले, एतत म्हणजे हे, देहीनाम म्हणजे संसारी जीवांचं, सुख आणि च म्हणजे आणि, दुःख. तुम्हाला काय माहित नसेल हे शब्द लिहा, म्हणजे तुम्ही परत लावता येतं अर्थ. एव इथं शब्द आहे ना, वासना मात्रम एव म्हणजे च. काय सांगितलं मग, हे संसारी जीवांचं सुख आणि दुःख वासना मात्रच आहे असतं. मग त्याला पुढं उदाहरण दिलं, कारण वासना म्हणजे कल्पना मात्र असतं. कारण एते भोगा, हा इथं एते शब्द आहे, काय इथं उद्वेजयंती असा शब्द आहे आणि मध्ये एते शब्द आहे. एते म्हणजे हे, कारण हे विषयजन्य भोग आपदी म्हणजे आपत्तीमध्ये, संकटामध्ये, रोगाप्रमाणेच भासतात. हे विषयजन्य भोग संकटकाळी जसे रोग वाईट त्याप्रमाणे अत्यंत दुःख उत्पन्न करतात. उद्वेजयंती म्हणजे उद्वेजित करतात. म्हणजे काय, उद्वेजित करतात म्हणजे जसं खरूच झाल्यावर खाजवल्यावर काय होतं, म्हणजे खाजवावं वाटतं ना तुम्हाला, त्याला म्हणायचं उद्वेज. जसं डायबिटीस झालेल्याला भरपूर साखर खावं वाटते, असं त्याला अंतरंगातून जे काय म्हणायचं, उद्वेजयंती म्हणजे काय, आकुलता असं म्हणायचं नाही की एक त्याला पुन्हा तेच करावं असं वाटतं जे ज्याच्याने त्याला त्रास होणार आहे उलट. म्हणजे उद्वेजित होतो म्हणजे तत्पर होतो म्हणा, किंवा त्याच्यासाठी लालायित होतो, ठीक आहे, आकुलित होतो असं. तर काय सांगितलं की संसारी जीवांचे, मला तुम्हाला अर्थ सांगायचा आहे परत एकदा, त्यामुळे मी परत सांगते. काय म्हणलं, उत्तेजित होतो. हा, उत्तेजित होतो, बरोबर, चालतंय, उत्तेजित म्हणलं तरी. असं एक दिवस आलं आणि 2 दिवस गायब झालं तर मग ते लिंक राहत नाही आम्हाला पण, काय अक्का बाई. तर संसारी जीवांचं इथं या समोर, संसारी जीवांचं, हा इथं देही म्हणजे देहाला धारण करणारा तो देही असं म्हणलं गेलं. ॲक्च्युली देही हा शब्द कधी आत्म्याला सुद्धा येतो बरं का, कुठं कसा अर्थ असेल तसं समजून घ्यायचं प्रकरणानुसार. तर इथं देही म्हणत असताना संसारी जीव, तर जो संसारी जीव इंद्रियजन्य सुख आणि दुःखाला भोगतो तर ते केवळ वासना मात्रच आहेत, म्हणजे कल्पना मात्रच आहेत. तथा ही म्हणजे खरोखर, कारण की एते भोगाहा, हे भोग आपत्ती काळामध्ये रोगाप्रमाणेच भासित होतात किंवा ते उद्वेजित करतात, उत्तेजित करतात. इथं त्यांनी विश्लेषण दिलं ते वाचते. जसं की मी आता सांगितल्यासारखं तुम्हाला रोग झालाय, काय खरूच झालाय, आणि त्या
स्पर्शनेंद्रियाला आराम मिळावा म्हणून तुम्ही त्याला खाजवताय, तर काय झालं, किंवा जे काय म्हणा काय झालं, एखादा रोग असा झालाय की आता म्हणलं सगळं डायबिटीज झालाय, तर हा रोग आहे तर हा रोग तुम्हाला खाऊ वाटते गोड, तर जेव्हा आपत्ती आहे त्या समयामध्ये जसं रोग पीडा देतात तसेच हे भोग सुद्धा पीडा देतात. म्हणून हे भोग तुम्हाला न सुख देणारे आहेत न दुःख देणारे आहेत. तिथं बसल्यावर बवड दिसत नाही म्हणून मी त्यांना उठवले. असं सरका की अजून तुम्ही सरका. पुढे सरका तुम्ही थोडंसं बंद करू. म्हणा एकदा शुद्ध म्हणायचं आणि स्पष्ट म्हणायचं आणि जोरात म्हणायचं. वासना मात्र मे वैतत, वासना मात्र मे वैतत, सुखम दुःखम च देहिनां, सुखम दुःखम च देहिनां, तथा युद्वे जयन्ते ते, तथा युद्वे जयन्ते ते, भोगारोगाईवापदी, भोगारोगाईवापदी. योगिताबेन माझ्यासारखं बसा की. हा, अर्थ काय सांगितला आम्ही की देही जीवांना म्हणजे संसारी जीवांना हे इंद्रिय विषय भोग किंवा हे सुख आणि दुःख वासना मात्रच असतात. म्हणजे ते त्याची कल्पनाच आहेत फक्त. न त्या विषयांमध्ये सुख आहे न दुःख आहे, न ते विषय तुम्हाला सुख देणारे आहेत न दुःख देणारे आहेत. कसं आपल्याला सांगितलं परवा की दागिना दिला, नवऱ्याने आणून दागिना दिला, सुख आहे का दुःख आहे हो? किती हसू आहे. सुखी का दुःखी? संसारात सुख बाहेर गेले असलं डबल रोल नसतं त्याच्यामध्ये, हे एकच असते काहीतरी, हे तर नाही तर ते तर. काय हो, सुख का दुःख? आता इथं शास्त्रासंबंध न्यूट्रल काय सांगूया आपण सगळ्यांना. मग तुमचं काय म्हणायचं काम हलकं झालं, सोनं महाग झालं आणि तुम्हाला स्वस्त झालं, आता द्यायचं नाही काय म्हणल्यावर. म्हणजे ते जेव्हा विषय भोगतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आनंद वाटतो ना तुम्हाला, तर ती कल्पना मात्र आहे. का दागिना कधी पण दिल्यावर स्त्री आनंदीच होती हो, त्यात दुःख नसतंच. कधी दुःख वाटेल सांगा? नाही नाही, तुला दुःख आहे सिद्ध करून दाखवते मी, थांब. कधी दुःख असते हो? नाही नाही, हरवल्यावर ठीक आहे, नाही असतानाच दुःख असते हे सांगाले मी तुम्हाला. कधी दुःख होय असं असते का? बर, अजून तिच्याकडे माझ्याकडे नाही म्हणून दुःख आहे. अजून तारीफ केली नाही तर दुःख आहे. बरोबर, सगळ्या स्त्रियांचे विचार वेगळे वेगळे असतात. सांगावं स्त्रियांनो माझ्यासमोरच्या, जे जे काय म्हणायचं, जेव्हा कधी तुम्हाला दागिना मिळाला तर ते सुख देते हे तर परिचित आहे, दुःख कधी देते हे मला सांगा. क्वालिटी ऑफ विचार बघू देत मला जरा काय काय आहेत सगळ्यांचे. कोण आहे माझ्यासमोर? पूनम नाही, हे काय प्रेरणा. काय विचारलं? काय विचारलं होय? हरवू नये. जेव्हा दागिना देतात, नवरा दागिना दिला तुम्हाला, तर त्यात सुख आहे का दुःख आहे? सुख आहे हे तर सर्व मान्य आहे, ते ऑथोराइज्ड आहे. पण दुःख कधी असतं हे मला विचारायचं. दागिने तुमच्या जवळ आहेत आणि तुम्हाला दुःख झालं असं कधी होतं? मागितल्यावर नाही मिळालं की दुःख होतं. मी मिळाल्यावर सांगायला आता का तुला मिळालं तरी बी दुःखी कधी झालीस असं मी विचारते. तुमच्या जवळ आहे दागिना तरी पण दुःखी झाला असं कधी होतंय? ते मनासारखी डिझाईन नाही मिळाली. होय, बर, हे पण एक वेगळं स्टाईल. मनासारखी डिझाईन नाही मिळाली की दुःख. अजून मनासारखी पण मिळाली, आता सांगा कधी दुःख आहे? तनी म्हणतोय दिलं पण मला दान करायचंय पण नवरा करू दिला म्हणून दुःख आहे. बर, त्यांना दान करायचं आणि कोणी करू दिलं नाही तर दुःख आहे. बर, अजून फंक्शनला चाललोय
कट झालं ते नेकलेस म्हणा काय म्हणा, मग ते कट झाल्यावर घालायला आलं नाही, मिळालं नाही, तेव्हा दुःख होतंय. बर बर बर. ते फंक्शनला पण जात होता तुम्ही आणि ते छान पण होतं दागिनं बरं का, तरी मी दुःख कधी झालं सांगा. फंक्शन मध्ये गेला आपण विचारलं नाही, त्यांनी मला चांगले की नाही विचारलं, एवढं छान घातली पण कोणी मला विचारलंच नाही. बर. फंक्शन मध्ये गेला आणि कोणी विचारलं नाही म्हणे की तुम्हाला हे छान आहे म्हणून म्हणलं नाही. म्हणजे एक गोष्ट म्हातारी सांगत होते ना गोष्ट, मग तिने घर जाळून टाकलं तिने. असं कधी जाळू नका बरं का. म्हणजे एकूण काय सांगायचंय, दागिन्यामध्ये सुख नाही. हा हो ना. काय सांगायचंय? सुख आणि दुःख सुख आपलं कल्पना मात्र हे मला सांगायचंय. मग तुम्हाला त्या दागिन्यात बरोबर. सुखच आहे असं वाटतंय ना, तर त्यात दुःख पण आहे हे कधी सिद्ध होतं, कसं सिद्ध होतं? समजा घरात रेड पडली, काय झालं असं झालं एकदा बरं का. एक मनुष्य होता, म्हणजे लग्न झालं नवीन म्हणे, आणि ती स्त्री काय झालं नखशी खांत नटून त्या समोर आली. नाही पहिल्यांदा काय झालं की तो स्ट्रेस्ड मध्ये आला होता पहिल्यांदा. आता काय म्हणायचं, घरात जेव्हा एंट्री करता त्यावेळेस तुम्ही नटलेले असणारच, तर सगळ्यालाच प्रिय म्हटल्यावर त्याला पण आनंद की आपली स्त्री सुंदर आहे, एवढं सगळं नटवलंय वगैरे वगैरे. मग तिला कळालं की नवऱ्याला आपल्यामध्ये असं बघण्यामध्ये आनंद आहे, आणि मग आता ते डोक्यात ठेवून असते बायको. आणि एक दिवस काय झालं, असे अनेक वर्ष गेले मनामध्ये, आणि एक दिवस नवरा स्ट्रेसमध्ये आला आणि घरी येऊन सोफावर बसला होता डोक्याला हात लावून. मग तिला कळालं की ह्याला काहीतरी टेन्शन आहे. मग ती काय करती, म्हणती ह्याला आपण रिलीफ देऊ. आणि काय केलं तिने, गेली आणि रूम मध्ये सगळं नखशी खांत नटून त्या समोरून उभारली. नवरा खुश का हो? काय झालं नवऱ्याला? हो ना. नवरा म्हणाला इथं इन्कम टॅक्सची रेड पडली आणि तुला नटायचं सुचलंय काय? काय वाटलं त्यावेळी, कशाला कुठले दागिने पकडून घातलो आपण. म्हणजे तेच दागिने आज दुःख देणारे वाटू लागले. किंवा एकदा काय झालं की असंच कुठं लग्नाला गेले होते लोक दुसऱ्या गावाला, आणि मग लग्नाला जायचं म्हणजे सगळं बरोबर घालायला पाहिजे, न्यायला पाहिजे, आणि तसे गेले. आणि काय झालं, येताना कोण भेटलं समजलं तुम्हाला? तिथं सुख का दुःख भरपूर होतं तुमच्या जवळ म्हटल्यावर किती आनंद असायला पाहिजे सांगा. फक्त बाजूला येऊन बसले होते ते. आणि ठिकाणी मुक्काम केला, रात्री सगळं काढून ठेवलं आणि रात्रीच गेलं. होय ना. मग म्हणजे जेव्हा नाही गेलं पण सोडा, जवळ आहे, पण कळलं की त्या रस्त्यावर चोर डाकू असतात. आता काय झालं, इकडं टाकू का तिकडं टाकू असे भाव होतात. मग म्हणजे तेच दागिने तुम्हाला आज दुःखदायी वाटू लागले की नाही. सगळं वासना आहे हे सांगायचे थोडक्यात मला, की तुम्ही जेव्हा विचार करता हे सुख देणारे, तर ते तुम्हाला सुख दिले असं अर्थ. आणि कधी नको वाटू लागले तर जसं नोटा, किती नोटा होत्या आणि नोटाबंदी झाल्यावर कुठं कसं बदलू, कोणाला देऊ, किती प्रयत्न केले लोकांनी. म्हणजे तसंच आहे सगळं. वासना आहे, जे काय इंद्रिय विषय आहेत ते न सुख देणारे आहेत न दुःख देणारे आहेत. का? क्यों? बोला. कारण त्याच्यामध्ये सुख गुण नाही. कारण त्यात तो माझ्यामध्ये आहे. आनंद गुण नाही आहे, त्यामधून सुख देण्याची त्यात शक्ती नाही आहे. म्हणून इंद्रिय विषय कधीच, जर इंद्रिय विषय सुख देणारे असते तर काय झालं असतं, बरोबर. जर त्या इंद्रिय विषयात सुख असतं तर ते कोणी सोडलंच नसतं. अजून बोला पाहिजे, मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. तुमचं नाव काय? प्रिया. बरं सांगा बघू का. तुमचं नाव काय? हां, सगळे प्रिय अमृत अशा. तर काय विचारलं मी? इंद्रिय विषय भोग जर सुख देणारे असते तर काय झालं असतं. तीर्थंकर क्यू त्यागे म्हणत नाही मी. म्हणा की ते लाईन 2 काय होते. चक्रवर्ती की संपदा इंद्र सारिखे भोग, काक बीट समगिनत है सम्यक दृष्टी लोक. म्हणजे चक्रवर्ती सारखी संपदा, इंद्र सारखे भोग सगळे मिळाले जरी तरी ज्ञानीला, सम्यक दृष्टीला ते
काक वीट सम वाटतात, म्हणजे कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे हे वाटतात. त्याची दृष्टीच नाही आहे ना त्याच्याकडं. ते मिळाले त्यासाठी बस ते योग होता तसा त्यांना कर्मांचा उदय म्हणा त्याच्या निमित्तात मिळालेत, पण त्याचा भोग घेण्यात आनंद नाही आहे त्यांना. असतं त्यांच्याजवळ पण सगळं, पण तरी किती असतं भरत चक्रवर्तीकडं? आपल्यापेक्षा कितीतरी पट जास्त. इन्कम टॅक्स किती भरतो हो त्यांनी? GPA काय म्हणायचं तुमचं? GST. हां, GST किती भरतो? हां, त्याला तसलं काय नसतं, त्याचं टेन्शन नसतं म्हणून का? म्हणून सुखी असतो तो. तुम्हाला त्याचं टेन्शन आहे का? म्हणजे ते पण सुख दुःख देणार नाही. धन असो किंवा तुमचं दागिना असो, कुठलेही विषय भोग असू देत, त्यामध्ये न सुख आहे न दुःख आहे. फक्त ती काय आहे हो? वासना आहे, म्हणजेच भ्रम आहे, हे सांगताय. म्हणा एकदा. सुखम दुःखम च देहिनां जोरात म्हणा. शुद्ध म्हणलं ना. एकाचा शब्द दुसऱ्यात मिसळला की मग शुद्ध तुम्ही म्हणला का नाही मला कळत नसते. म्हणा बघू योगिताबेन. वासना मात्रमेव एतत्. माझ्याकडे बघूनच म्हणाले होय. पुस्तक नाही काय तुमच्याकडे? आहे पुस्तक आहे ना. नाही, तुम्हाला ते दिसणार नाही म्हणून दुसरं काही नाही. एक चमकेल एक गायब होईल शब्द. वासना मात्रमेव एतत् सुखम दुःखम च देहिनां तथा ह्युद्वे जयन्ते ते भोगारोगा इवापदी. टेन्शन आलं का काय? मग अशी लई रिलॅक्स म्हणलं होता. शुद्ध म्हणायला म्हणलं की टेन्शन आलं काय? ठीक आहे. फक्त भाववासना करायची आपल्याला, म्हणण्यात आनंद नाही आहे, पण अशुद्ध म्हटलं जाऊ नये म्हणून. पण ते म्हणत असताना आपल्याला त्याचा अर्थ कळाला तर आनंद येतो. जे काय सांगितलं त्यात काय अर्थ आहे? सगळे इंद्रिय विषय भोग कसे आहेत? त्याच्यामध्ये ना सुख आहे ना दुःख आहे, कारण ते अचेतन आहेत. आणि चेतन विषय जसं पती पत्नी पुत्र आई वडील हे सगळे काय आहेत? चेतन आहेत. मग त्यांच्यातून सुख दुःख आहे की नाही तुम्हाला? तुमच्यामध्ये आनंद गुण आहे, मग तुमच्यापासून मला आनंद यायला पाहिजे. कसं? तुम्ही म्हटला काय इंद्रिय विषय भोग अचेतन आहे, त्यांच्यामध्ये आनंद गुण नाही, म्हणून मला त्यातून आनंद येत नाही. मग आता आनंद असणारा मनुष्य समोर आहे, म्हणजे माझा आनंद परातून येणार नाही. 3 काळात 3 लोकात असं होणार नाही की ट्रान्सफरेबल नसतात गुण. म्हणून समयसारमध्ये सांगितली एक गाथा बरं का. योगिता ताई पाठ आहे का? 415. नाही 415 पाठ आहेत का विचारते. त्यांच्या मम्मीला पाठ आहेत म्हणून म्हणले. त्यांना पण जीन्स मधनं आलेले असतील. तर त्याच्यामध्ये एकशे 3 नंबरची गाथा सांगितली. त्यात काय सांगितलं? जो जम्ही गुणे दव्वे सो अन्नम मिदुन संकमदी दव्वे. समजलं? जो जम्ही गुणे दव्वे सो अन्नम मिदुन संकमदी दव्वे. समजलं? सांगा. जो जम्ही गुणे दव्वे, जे गुण ज्या द्रव्यामध्ये असतात, सो अन्नम मिदुन संकम नो संकमिदे दव्वे. जे गुण माझ्यामध्ये आहेत एका द्रव्यामध्ये आहेत ते अन्य द्रव्यामध्ये ट्रान्सफरेबल नसतात. जो जम्मी गुणे दव्वे सो अन्नम मिदुन संकमदी दव्वे सो अन्नम संकंतो कहम तू परिणामयदी दव्वम. जर माझे गुण त्यांच्यामध्ये त्यांचे गुण माझ्यामध्ये ट्रान्सफर होत नाही तर मी त्याला कसं संक्रमित करू शकतो, त्याला परिणमित कसं करू शकतो? जसं तुम्ही माझ्यासमोर सगळे कसे बसलाय हो, दुःखी. नाही ना. असं चेहरा एकदम मला दुःखी वाटलं. नाही, मला म्हणायचंय मी तुम्हाला सुखी करू शकत नाही हो असं. कोणी कुणाकडे पण आपलं झाला की तुम्ही सुखी होतो, झाला की नाही सुखी? मी केलं नाही बरं का. म्हणजे उपादान आहे तुमचं. बरोबर. नाही तुमचंच उपादान तुमचंच निमित्त आहे, तुमच्याकडे कर्मांचं उदय. तशा
म्हणजे म्हणायचे की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला न सुखी करू शकतं न दुःखी करू शकतं, हे शास्त्रात नाही वाचायचंय, जीवनात वाचायचंय. म्हणजे तुम्हाला सानिध्यात येणारी प्रत्येक गोष्ट आहे ती अशी वाटते की ही सुख देणारी आणि ती दुःख देणारी. कुठली गोष्ट आहे हो घरात? मुलगा समोर आला तर सुख. कोणाचा हो? कंसात लावायचं पहिल्यांदा तो. आपला मुलगा समोर आला तर सुख, आणि जावेचा मुलगा आला तर मला जाऊच नाही म्हणा. आला जावेचा मुलगा समोर तर दुःख. म्हणजे सांगितलं ना ती कथा याच्यामध्ये, वर्णी प्रवचनमध्ये त्यांनी काय झालं होतं, सगळे दोघं भाऊ एकत्र राहत होते आणि सगळ्यांमध्ये प्रेम होतं. मग सगळ्यांना वाटायचं की सगळे गुण्या गोविंदाने राहत आहेत. आणि एक दिवस काय झालं, त्या बाजारातून त्या मनुष्याने एका फळं आणली आणि त्याच्या हातात 2 अमृत होते. अमृताताई काय होते म्हणजे काय म्हणायचं, पेरू होते, पेरू. आणि एका, होय का, बरं आंबा म्हणायचं म्हणे, बरं आंबा. त्यांनी लिहिलं जे ते मी सांगायला लागले तुम्हाला. तर एका हातात छोटा पेरू होता आणि दुसऱ्या हातात मोठा पेरू होता आणि ते गोड पेरू होते. म्हटल्यावर त्यांनी विचार केला की हे आपण देऊ मुलांना. आणि समोरून 2 मुलं येताना दिसली त्याला, घरातलीच. आणि उजव्या हातात होता मोठा पेरू आणि उजव्या साईडनी आला जावेचा मुलगा आला, म्हणजे अगदी काय भावाचा मुलगा आला समोर. भाऊ आणला असेल ते फळ, तर भावाचा मुलगा उजव्या हाताला आला आणि आपला मुलगा डाव्या हाताकडे आला. डाव्या हाताकडे कसला पेरू होता हो? छोटा होता. काय करायचं सांगा? जे आहे ते त्याला द्यायला असं म्हणायचं असतंय. हा, लगेच का हात क्रॉस केला जसं आहे तसं दिलं असतं तर सुख होतं. त्यांनी काय केलं, जस्ट हात क्रॉस केले आणि झालं. तेवढ्यावरून सगळं घर त्यांनी विभागलं. म्हणजे काय केलं नव्हतं, बोललं नाही, काय वादावादी नाही, भांडण नाही, काय नाही. पण हे दृश्य जेव्हा भावाने बघितलं, तो म्हणला आपण आता एकत्र राहण्यात अर्थ नाही. का? कारण भेद झाला ज्ञानामध्ये. मग तिथं तसंच सांगायचंय की जेव्हा आपल्याला हे इंद्रिय विषय भोग सुख देतात असं वाटतं, मग एक भोग आहे, एक विषय आहे तो आनंद देतो, दुसरा विषय दुःख देतो, हेच भ्रम आहे हो. एकतर त्याच्यामध्ये आनंद देण्याची शक्तीच नाही आहे, पण आपण त्यातून एकदा आनंद मानतो, एकदा दुःख मानतो. एका वस्तूमधून आनंद मानतो, दुसऱ्या वस्तूतून दुःख मानतो. हीच विषमता जी आहे ती तुम्हाला संसार भ्रमणाचं कारण आहे. म्हणून एक काय सांगितलं की एकदा म्हणायचं का परत, जोरात म्हणा आणि एकदा बघून म्हणायचं, एकदा न बघता म्हणायचं तुम्हाला परत. वासना मात्रमेव एतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेष जयन्ते ते भोगा रोगा वापदी. बरं अर्थ सांगा एकदा, राहू दे. काय सांगितलं? संसारी जीवांचं हे येतात म्हणजे हे सुख सुख आणि दुःख कसं आहे? वासना मात्र आहे, मात्रच एव आहे ना, वासना मात्रच आहे. तथा त्याप्रमाणे खरोखर हे भोग आपत्तीमध्ये रोगाप्रमाणे उद्वेजित करतात. जे भोग आहेत हे तुम्हाला आपत्ती काळामध्ये जसं रोग त्रास देतो तसंच हे भोग सुद्धा त्रास देणारे आहेत. म्हणून त्याच्याविषयी आनंद नको, दुःख नको, इष्ट अनिष्ट भाव नको. बरं काय झालं की एक गावामध्ये एक घड्याळाचं दुकान होतं. तर त्या दुकानात जो बसायचा ना मनुष्य, तो फार एक्सपिरियन्स्ड होता. त्याचे परिणाम एवढे शांत असायचे किंवा एक समंजस वृत्ती होती त्याची. त्यामुळं तो जो कोणी त्यांच्याजवळ येणार त्यांना चांगला उपदेश द्यायचा, कधी कोण संकटात असेल तर त्यांना बाहेर पडायचा उपाय द्यायचा आणि एकदम बॅलन्स्ड होता. असं त्याला पण कधी धंद्यात चांगलं फायदा झाला तरी आनंद नाही किंवा जर तोटा झाला तर दुःख नाही. हे संस्कृत लिहिला तर ते डायरी शास्त्रासारखी ठेवायची बरं का. तर काय म्हटलं की तो असं सगळ्यांना सहारा देणारा म्हणा थोडक्यात, मेंटली काय विचारातून. त्यामुळं तो सगळ्या गावामध्ये प्रसिद्ध झाला होता. कोणाला जरी काय अडचण आली तर ते त्या मनुष्याकडे जायचे आणि त्यांना राय विचारायचे.
मग असंच एकदा काय झालं की एक युवा गेला त्यांच्याजवळ, युवक, तरुण होता तो युवक त्यांच्याजवळ गेला आणि त्यांनी आपलं सगळं दुःख सांगितलं, म्हणजे सांगणार असतो, अजून नाही सांगितलं. तो जाऊन बसतो तिथं आणि बघतो की त्यांचं काम आपलं सिरियसली चाललेलं असतं. कोणाच्या बद्दल कोण आलं गेलं वगैरे, अनेक लोक येऊन त्या दुकानामध्ये बसलेले असतात फक्त त्यांचे विचार ऐकायला. जरी मला काय प्रॉब्लेम नाही आहे तरी पण त्यांनी काय सांगतात दुसऱ्यांना हे ऐकायला येऊन अनेक जण बसायचे. शिकायला मिळतं त्यांच्याकडून अनेक गोष्टी म्हणून. मग तो मनुष्य आला आणि त्यांनी काय विचारलं, तो म्हणाला की म्हणला मला फार फार मी झगडतोय म्हणला. त्या मनुष्याचं असं एक विशेषता होती घड्याळवाल्याची की तो वर्तमानात राहायचा, न भूतचा विचार न भविष्याचा विचार, असं तो त्यामुळे स्टेबल असायचा. आणि मग हा मनुष्य गेला आणि तो जाऊन काय म्हणतो मुलगा तो की मला फार त्रास होतोय का, कारण म्हणला माझ्याकडनं फार दोष घडलेत, पाप घडलेत, ते मला सारखं रिमाइंड होत आहे आणि त्याचा त्रास होतो आणि भविष्यामध्ये कसं होणार ह्याची चिंता होते, तर मी काय करावं मला सांगा. मग त्यावेळेस तो काय मनुष्य त्याकडे बघतो 1 मिनिट आणि म्हणतो की ते सगळं राहू दे, पहिल्यांदा मला जरासं हे एक वॉच मदत कर, काय करायला, रिपेअर करायला. आणि त्यांनी ते रिस्ट वॉच होतं त्याच्या हातात दिलं आणि सांगितलं हे जरा मला करेक्ट बरोबर करून दे म्हणून. तो म्हणला हे कसं मी करू शकतो, तुमचं दुकान आहे, तुम्हाला करायला येणार आहे, मी काय त्याच्यात एक्सपर्ट आहे का, मला कसं येणार ते करायला. नाही म्हणला तू कर, तुला येते. तो मनुष्य आणि त्याच्या हातात ते थांबवलं आणि त्याचं तो काम करत होता तसंच त्याला गाईड करत होता. ते हे ओपन कर, हे फिरव, हे लाव, असं वगैरे सगळं गाईड करत होता. तो आपलं सगळं शक्ती लावून काय करतोय, करायचा प्रयत्न करतोय, लावायचं, घालायचं, घालायचं वगैरे. आता त्याचे पार्ट्स किती मायन्यूट असतात, ते करायचं म्हणजे जास्त शक्ती लावावी लागते, युक्ती लावावी लागते आणि तो सगळं लावून करत होता. आणि ते त्या घड्याळ रिपेअर करायला त्याला 2 तास लागले. पण 2 तासानंतर ॲट लास्ट ते घड्याळ रिपेअर झालं आणि त्यांनी त्याच्या हातात दिलं. तर त्याला किती आनंद झाला होता की स्किल आहे ना शेवटी एक ती काय माझ्यात नव्हती आणि मी कसं काय केलं असं. देऊ काय की घड्याळ सगळ्याला. तर ते रिपेअर करून त्यांनी दिलं, म्हटलं त्याला खूप आनंद झाला आणि त्यांनी दिलं आणि म्हटलं आता हे राहू दे, म्हटलं पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हटला तो मुलगा. म्हटलं हेच तर उत्तर होतं. काय उत्तर होतं सांगा बघू. हा, म्हणजे सांगितलं जेव्हा तू कॉन्सन्ट्रेट करणार ना वर्तमानामध्ये तेव्हा हे दोन्ही विचार नष्ट होणार आहेत. तू काय करतोयस, यू आर फोकसिंग ऑन पास्ट अँड फ्युचर. तू आत्ता या वर्तमानातल्या क्षणाला लक्ष कर ना, त्याच्यावर आपलं फोकस टाक, तर त्यात सगळा पुरुषार्थ कर, सगळे आपली शक्ती त्याच्यामध्ये लाव, तर तुला कुठलीही गोष्ट त्रास देणारी नाही आहे जगामध्ये. आणि त्याला इतकं ॲप्रिशिएट झालं ते, त्यांनी ते स्वीकारलं आणि त्याचं जीवन परिवर्तित झालं. त्याचं तर झालं, आपलं झालं म्हणा की आत्ताच वर्तमानात जगा तर. म्हणून तर महाराजींनी वाक्य काय सांगितलं, धर्म कशाला म्हणायचो. लिहा वाक्य, धर्म म्हणजे वर्तमानात आनंदाने जगण्याची कला. मग नुसती धर्माची कला नाही सांगितली त्यांनी, नुसती वर्तमानात जगण्याची कला नाही सांगितली, नुसती आनंदाची कला नाही म्हणली. त्याला सगळे जे शब्द वापरलेत ना एकदम परफेक्ट वापरलेत. वर्तमानात आनंदाने जगण्याची कला, ह्याला म्हणलं धर्म. ह्याच्याशिवाय तुम्ही जगता तर तुम्ही अधर्मिक आहात. तुम्हाला धर्म अजून समजला नाही. म्हणून वर्तमानात का म्हणलं, कारण तुम्ही आनंद भोगू शकता तर वर्तमानातच भोगू शकता. वर्तमानामध्ये जर भूत भविष्याचा विचार करणार तर कोण आनंदी राहू शकतं. आनंदाचाच विचार करायचा. जसं मी पूर्वी आनंद भोगलो होतो ते आत्ता जर मी रिमाइंड करू लागलो तर मला आनंद का दुःख. हा, ते पूर्वीचं बोललेलं आता कुठे आपल्याजवळ नाहीच आहे. पण ते आनंदाचे क्षण म्हणता ना तुम्ही. आनंदाशी गेले ना पण ते क्षण. ते आता मी विचार करतोय की आठवायचं आपण त्याच्यामध्ये. आठवायचं काय सांगायला लागलाय, आठवू का मग. म्हणजे जर त्या आनंदाचे क्षण म्हणून तुम्ही आत्ता रिमाइंड करत बसला की मी असं भोगलं होतं, असं फिरलो होतं, असं खाल्लं पिलं होतं, कोणी मुनी दीक्षा घेतली असेल आणि त्यांना सगळं पूर्वस्मरण होऊ लागलं समजा, दुःख का सुख. दुःखच. का बरं,
सगळे आनंदाचे क्षण होते. ज्या समयाला समजा दीक्षा घेतलेली असती ना कोणी, त्याग केलेला असतो ना, मग तुम्ही पुन्हा त्याच सुखात जाताय. हा म्हणजे काय म्हटलं की जेव्हा दीक्षा घेतात, बघितलं असेल तुम्ही तर दीक्षाविधी वगैरे अनेक वेळा झालेले कोणाकोणाचे, तर त्या दिवशी किती सजवतात त्यांना, किती त्यांची सगळं म्हणजे काय म्हणायचं ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन तेच असतात जे दीक्षार्थी असतात ते. मग त्यांना कोण काय नाही करत, सगळ्यांचा विषय ते एकटे असतात म्हटल्यावर त्यांना तो दिवस समजा रिमाइंड झाला काय म्हणून भावी आयुष्यामध्ये की त्या दिवशी दीक्षा घेतली होती बरं का त्यांनी. सांगा तो दिवस त्यांना सुखाचा का दुःखाचा? हॅपी बर्थडे. दुःखाचा का? दीक्षा घेतला तो दिवस दुःखाचा कसा? आठवलं ना सगळं तुम्ही पूर्ण. कुठल्या ह्याच्याने विचार करता त्याच्यावर व्ह्यू कुठं आहे तुमचा? ते सगळं मला भोगायला मिळालं होतं हा विचार असेल ना तर दुःखच आहे. मग उलट सांगितलंय शास्त्रामध्ये की जेव्हा वैराग्यामध्ये समजा काय म्हणायचं तुमच्या ज्ञानामध्ये चंचलता आली, तुमच्या संयमामध्ये काय बाधा येऊ लागली, तर तो वैराग्याचा क्षण आठवा म्हणून सांगितलंय स्पेशली. म्हणजे ज्या समयाला तुम्हाला दीक्षेचे भाव झाले ते इतकी विशुद्धी असते त्या परिणामामध्ये की ती विशुद्धी तुम्हाला आता स्थिर करायला कारण ठरू शकते. जाऊ देत आपण दीक्षा नाही घेतली अजून, एखादा नियम व्रत घेतला असेल ना, कधी घेण्याचे तीव्र भाव झाले असतील ना, तो क्षण रिमाइंड करायचा जेव्हा आपल्याला आता वर्तमानामध्ये चंचलता होऊ लागली, अस्थिरता होऊ लागली, तर ते क्षण आपल्याला वैराग्यात दृढ करू शकतात. म्हणून त्याच्यासाठी कदाचित भूतकाळाचं स्मरण करा म्हणून पण सांगतील आचार्य, पण आपण करतोय सगळ्या विषयभोगांचं स्मरण. म्हणून सांगितलं भूतकाळामध्ये जगू नका, भविष्यकाळामध्ये जगू नका, तर वर्तमानामध्ये जगा. तोच क्षण आपल्याला आनंद भोगण्यासाठी कारण ठरू शकतो. म्हणून काय म्हणलं, वर्तमानात आनंदाने जगण्याची कला म्हणजे धर्म आहे. म्हणून जो त्या वर्तमानात जगतो आणि मी जाणणार आहे हे जाणतो त्याला नियमाने आनंदाची प्राप्ती होतेच. म्हणा सुखं दुःखं च देहिनां यथा युद्धे जयन्ते ते भोगारोगा इवापदे. म्हणा वासना मात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्धे जयन्ते ते भोगारोगा इवापदी. नुसतं असं केल्यावर काय शब्द मी म्हणणार आहे म्हणलं त्यांनी, चांगला प्रयत्न केला. अर्थ सांगा काय होतं? संसारी जीवाला जे आता ते संसारी जीवाने ते शब्द काढून टाकू आपण, मला म्हणू तिथं. मला जे काय संसारामध्ये सुख आणि दुःख आहे ते वासना मात्रच आहे. म्हणजे कल्पना मात्रच आहे. आज घरी गेल्यावर सगळ्या प्रसंगांमध्ये टॅली करायचं तो उदाहरण, आज उद्या येईसपर्यंत म्हणजे उद्याच्या. तर मला ते खरं वाटतंय का खोटं वाटतंय? जसं मला काय एखादा लाडू खाताना आनंद येतोय, तर हे खरं आहे का खोटं आहे? तिथल्या तिथं टॅली करा ना, म्हणजे समजेल इंद्रिय विषय आपण भोगावेत की नाही, त्यामध्ये आनंद मानावे की नाही. संसारी म्हणजे मला जेव्हा इंद्रिय विषय भोगतो तेव्हा ते वासना मात्रच आहे. पुढं आपत्तीमध्ये उद्वेजित करतात, उत्तेजित करतात. काय म्हणले? आपत्ती काळामध्ये ते भोग रोगाप्रमाणे उद्वेजित करतात, उत्तेजित करतात तुम्हाला. म्हणून सांगितलं त्याच्याने नियमाने पुन्हा आपत्ती येणारच, पुन्हा तुम्ही संकटात अडकणारच, असं ते आपली प्रवृत्ती होते. म्हणून सांगितलं कुठल्याही भोगाच्या अधीन होऊ नका. एक घरचा अभ्यास देऊ. 5 इंद्रिय आहेत आपल्याला. कुठली कुठली? स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुंद्रिय आणि कर्णेंद्रिय. तर या 5 इंद्रियांमध्ये आसक्त झालेले कुठले कुठले जीव आहेत ज्यांना दुःख भोगावं लागलं, ह्याचं मला उदाहरण सांगायचं परवा दिवशी. म्हणजे स्पर्शेंद्रियाचा आसक्ती केली तर कोणाला दुःख भोगावं लागलं? रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय. इंद्रिय म्हणजे ते इंद्रियाचे विषय भोग,
स्पर्शनेंद्रियाच्या स्पर्शामध्ये कोणी आसक्ती केली, कर्णेंद्रियाच्या शब्दामध्ये कोणी आसक्ती केली आणि त्याचं फळ त्यांना दुःख भोगावं लागलं. असे 5 इंद्रियांची 5 उदाहरणं आहेत. तुम्हाला रेफरन्स सांगू का मी? तुम्ही विचारत नाही तरी मी सांगू. 5 सांगायचे असेल तर सांगायचं. अनगार धर्मामृत आहे ना, अनगार धर्मामृत मध्ये पहिल्या 21-25 पानामध्येच आहेत उदाहरणं. तेवढं काढून बघा आणि उद्या घेऊन या उदाहरण मग परवा. ओके. ओम. जाणा हा मी इंद्रियांच्या अतीत अतींद्रिय स्वरूप निरिंद्रिय स्वरूप आहे. जाणा पहा, या आत्म्यामध्ये सुख नाही, दुःख नाही, रोग नाही, शोक नाही. या सर्व पर्याय आहेत. या पर्यायांना जाणणारा मी शाश्वत जीव आहे. पर्याय मात्र माझे स्वरूप नाही. पर्यायापासून हा मी सर्वथा भिन्नच आहे. सर्व पर्यायांमध्ये मी मात्र ज्ञाताच आहे. अनुभव करा. शास्त्र ऐकताना सुद्धा मी ज्ञाताच होतो. आता देखील मी जाणतच आहे. जाणणे हाच माझा स्वभाव आहे. न्यायक स्वरूपोऽहम्. समता स्वरूपोऽहम्. ओम. विसर्जन.